नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण बाभा बोरकर यांची तू गेल्यावर ही अतिशय संवेदनशील कविता ऐकणार आहोत. तर ऐकूया. तू गेल्यावर फिके चांदणे, घर परसू ही सुने सुखे. तू गेल्यावर फिके चांदणे, घर परसू ही सुने सुखे. मुले मांजरा परिमुखी अन, दर दोघांच्या मध्ये धुके. मुले मांजरा परिमुखी अन, दर दोघांच्या मध्ये धुके. तू गेल्यावर फिके चांदणे. तू गेल्यावर घरात देखील पाऊल माझे अडखळते. तू गेल्यावर घरात देखील पाऊल माझे अडखळते. आणि आटोनी हवाभोवतीची श्वासास्तव मन तडफडते. आणि आटोनी हवाभोवतीची श्वासास्तव मन तडफडते. तू गेल्यावर या वाटेने चिमणी देखील नच फिरके. तू गेल्यावर या वाटेने चिमणी देखील नच फिरके. कसे अचानक झाले न कळे, सगळे जग परके परके. सगळे जग परके परके. तू गेल्यावर झडून पानगळ, लागे पिंपळ हाय गळू. तू गेल्यावर झडून पानगळ, लागे पिंपळ हाय गळू. गळ्यातले मम गाणे झुरते, वाटे मरते हळूहळू. वाटे मरते हळूहळू. तू गेल्यावर दो दिवसास्तव, जर ही माझी अशी स्थिती. तू गेल्यावर 2 दिवसास्तव, जर ही माझी अशी स्थिती. खरीच माझ्या आधी गेलीस तर, खरीच माझ्या आधी गेलीस तर मग माझी कशी स्थिती. तर मग माझी कशी स्थिती. किती सुंदर आणि किती भावस्पर्शी शब्द आणि रचना आहे बाभा बोरकर यांची. माणूस आपल्या जवळ असल्यावर त्याचं किंमत आपल्याला कळत नाही, परंतु ती गेल्यावर मात्र नक्कीच त्याचं कमीपणा आपल्याला जाणवतो. परंतु आपल्या हातामध्ये काहीच नसतं. म्हणून मंडळी, आपल्या सहवासात असणाऱ्या लोकांसाठी आपण वेळ द्यायला पाहिजे, त्यांच्यासोबत राहायला पाहिजे, सुखदुःखात साथ द्यायला पाहिजे आणि आपुलकीने प्रेमाने राहायला पाहिजे. शेवटी काय तर काहीसुद्धा नाही, सगळं इथंच सोडून जायचं आहे. आपण फक्त काही दिवसाचे सोबती, काही दिवसाचे प्रवासी असतो. आपलं गाव वेगळंच असतं, तिकडं आपल्याला जायचं असतं. तर असो मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही कविता? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मोटिवेशनची खूप गरज असते. धन्यवाद.